मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या संदर्भातली। राजकीय वादामध्ये अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही असे खडे बोल उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी सुनावलेत। अभिनेत्री प्राजक्ता माळींना पत्रकार परिषदेत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती। तर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा सुरेश धस यांच्यावर टीका केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली। सुरेशजी माझे मित्र आहेत, मी त्यांना फोन करून सांगणार आहे। मी 2 दिवस गुजरातमध्ये प्रवास होतो, ट्राय केला, लागला नाही। आज मी बोलणार आहे। महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये। पार्टीचे एक आमदार असूनही तुम्ही हे करतात तर याबद्दल 2 मतं आहेत। किंवा पार्टीचे तुम्ही कार्यकर्ते आहात तर पार्टीमध्ये बोला, तर ते काही त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करणार। तर आता बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। सीआयडीच्या प्रमुखांना फडणवीसांनी हे आदेश दिले असून बंदुकीसोबत ज्यांचे फोटो समोर आलेले आहेत अशा सगळ्यांचे परवाने रद्द करा असे आदेशही फडणवीस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिलेत। तर सरपंच हत्या प्रकरणामध्ये फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचं त्यांनी सांगितलंय। सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना हे आदेश देण्यात आलेत। बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करा। बंदूक असलेल्यांचा बीड पोलिसांनी तातडीने फेर आढावा घ्यावा असेही आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। तर मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर आता किती लवकर कारवाई सुरू होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर बीड प्रकरणामध्ये आता राजकारण तापलेलं असताना भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेत परळी पॅटर्नचा उल्लेख केलाय। त्यावरून प्राजक्ता माळी चांगलीच आक्रमक झाली। धस नेमकं काय म्हणाले आणि प्राजक्ता माळीने काय भूमिका घेतलेली आहे पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। राजकारणी कलाकारांना बदनाम करतात, सुरेश धस यांनी माफी मागावी। त्यांनी तितक्याच विनम्रतेने माझी जाहीर माफी मागावी। धसांचा टोला प्राजक्ता माळीचं उत्तर। त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात, काय होतात, प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात। बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच तापलंय। त्यातच भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर नाव न घेता निशाणा साधतानाच प्राजक्ता माळीचं नाव घेतलं। एवढंच नाही तर प्राजक्ता माळी यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्न असा उल्लेख धस यांनी केला। त्यावरून अभिनेत्री प्राजक्ता माळी चांगलीच आक्रमक झाली आहे। तर प्राजक्ता माळीनं धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे। प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात। त्या पण आलत्या का इथं? तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे। हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही, ही अतिशय निंदनीय बाब आहे। आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेने माझी जाहीर माफी मागावी। सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना, सपना चौधरी या महिला कलाकारांबद्दल कुत्सित भाष्य केलंय। त्यामुळे आपण महिला आयोगात तक्रार दाखल केली असल्याचंही प्राजक्ता माळीनं म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कारवाईची विनंती करणार असल्याचा इशारा प्राजक्ता माळीनं दिलाय। दरम्यान प्राजक्ता माळीनं धस यांच्या वक्तव्याचा निषेध केला, तर दुसरीकडे प्राजक्ता माळीनं निषेध केल्यानं आपण त्यांचा हास्यजत्रा कार्यक्रम न पाहून त्यांचा निषेध करणार असल्याचा टोला धस यांनी लगावलाय। बीड जिल्ह्यातील माननीय आमदार श्री सुरेश धस यांनी
काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी काही टिप्पणी केली त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आलेली आहे. मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्यापुरतं. जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करतो. राजकीय व्यक्तींकडून अनेकदा राजकीय शस्त्र म्हणून महिलांचा वापर केला जातो. त्यात अनेकदा महिलांवर चिखलफेक केली जाते. त्यामुळे महिलांवर चिखलफेक रोखण्यासाठी महिला आयोगासह सरकारनंही आपल्या आमदारांना आणि नेत्यांना तंबी द्यायला हवी. तरच महिलांचा सन्मान कायम राखला जाईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. यानंतर आणखीनही महत्त्वाच्या राजकीय बातम्या बघायच्या आहेत टॉप 20च्या माध्यमातून. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. गोविंद बागेमध्ये पवारांनी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ दिलाय. त्यानंतर ते विद्या प्रतिष्ठान इथं भेट देणार असून तिथून कृषी विज्ञान केंद्रामध्ये पवार भेट देणार आहेत. शिमल्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत असल्यानं शहरावर बर्फाची चादर पसरली आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिलाय. काश्मीर खोऱ्यामध्ये अधिकांश भागामध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवा सुद्धा शनिवारी ठप्प झाली होती. बर्फवृष्टी प्रचंड असल्याने जम्मू आणि श्रीनगर महामार्ग सुद्धा बंद झाला होता. श्रीनगरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. महामार्गावर अनेक वाहनं अडकली आहेत. त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे. तर बर्फवृष्टीमध्ये 2000पेक्षा जास्त लोक अडकले आहेत. श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते. त्यामुळे विमानतळावर बर्फाची चादर पसरली आहे. विमानंही बर्फाच्या चादरीमध्ये लपून गेली आहेत. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनकडनं बर्फ हटवण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय. शिमल्यामध्ये रस्ते निसरडे झाल्याने गाड्यांचे अपघात वाढलेत. गाड्या बर्फावरनं घसरतायत. जीव वाचवण्यासाठी अगदी चालत्या गाडीतून चालकाला उडी मारावी लागते. अगदी प्रवासी सुद्धा बसमधून घसरताना दिसतायत. तसे व्हिडिओ अनेक समोर येत आहेत. भारत नेपाळ सीमेवर हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये जवान मात्र देशाच्या सीमेवर पाय रोवून घट्ट उभेत. उत्तराखंडमध्ये भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा दलाचे जवान देशाचं संरक्षण करतायत. हातात शस्त्र घेऊन ते बर्फातून गस्त घालतायत आणि या बर्फाची खोली सैनिकांच्या गुडघ्यापर्यंत आहे. दोन 2024 हे वर्ष सरत असून वीकेंडच्या निमित्ताने अलिबागचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुललेले आहेत. नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांचा आणि पुणेकरांचा समावेश आहे. मुंबई आणि उपनगरातली हवा प्रचंड प्रदूषित झालेली आहे. मुंबईमध्ये सर्वत्र धुरक्याचं साम्राज्य दिसतंय. त्याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. तसंच प्रदूषणामुळे मुंबईतही दृश्यमानता घटली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी MMRDA ॲक्शन मोडवर आली आहे. पुण्यासह मुंबईमध्ये सीएनजीचे दर वाढलेत. पुण्यामध्ये सीएनजीचे दर ₹1.10 वाढले तर मुंबईमध्ये ₹1 वाढ झाली आहे. अवघ्या 2 महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा महानगर गॅस लिमिटेडकडनं दरवाढ करण्यात आली आहे. उरण दिघोडे बस स्थानकाजवळ शोरमा खाल्ल्यानं 5 मुलांना विषबाधा झाली आहे. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनानं आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जाते. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उंदरांनी धुमाकूळ घातलाय. रुग्ण कक्षामध्ये उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णांच्या सामानावरनं उंदराची टोळी खुशाल फिरतीये. लवकरात लवकर उंदरांचा बंदोबस्त लावावा अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करतायत. शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी झाली. त्यातच आज रविवार असल्याने
साई मंदिरासह शिर्डीतील रस्ते भाविकांनी फुलून गेलेत. साई संस्थानाचा भक्त निवास, खासगी हॉटेल्स हाऊसफुल झालेत. मुंबई ठाण्यातून चोरीच्या रिक्षा नाशिकमध्ये नंबर प्लेट बदलून विक्री करणारा संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलाय. 6 रिक्षांसह अनेक बनावट नंबर प्लेट क्राईम ब्रांच युनिटला सापडल्यात. दरम्यान या संशयितांच्या ताब्यातून 6,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जालना शहरातल्या जुना मोंढा भागामध्ये एका व्यापाऱ्याची 12.5 लाखाची बॅग लंपास केलेली आहे. 3 ते 4 अज्ञात चोरट्यांनी व्यापाऱ्याला मारहाण करून त्याला लुबाडलंय. घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मालवणीमध्ये कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलं. तसंच 6 लाखांहून अधिक रुपयांची खंडणी घेऊन आरोपीनं पीडित तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही दिली आहे. या प्रकरणी आता मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांसह दोघांना अटक करण्यात आली आहे. उल्हासनगरमध्ये दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड करण्यात आलेली आहे. उल्हासनगर गुन्हे शाखेला यश यामध्ये आलंय. त्यांच्याकडनं 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. परतूर पोलिसांनी 8 चोरीच्या बाईक जप्त केल्यात. नाकाबंदीजवळ एक इसम काळ्या रंगाची विना क्रमांकाची बुलेट घेऊन पकडल्यानंतर त्याच्याच घरी विक्रीसाठी चोरून आणलेल्या 8 मोटरसायकल सापडल्यात. उल्हासनगर शांतीनगर भागामध्ये एका युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. पंकज निकम असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईच्या ताडदेव परिसरातल्या हिरापन्ना मॉलला आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे मात्र आग विझवण्यासाठी आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठे लोळ उठलेले पाहायला मिळाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. यवतमाळ शहरातील बस स्थानक ते LIC चौक सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आलाय. मात्र स्थानिक निर्माणाधीन रस्त्यावरनच ये जा करतायत आणि ही गर्दी रोज वाढत असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाहीये. दक्षिण कोरियातील विमान दुर्घटनेमध्ये 62 जणांचा मृत्यू झालाय. लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीवरनं घसरलं आणि यामुळे हा मोठा अपघात झाला होता. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडला बाद करत टेस्टमधली 200वी क्रिकेट काढलेली आहे. टेस्टमध्ये 200 पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या बुमराहची सरासरी माल्कम मार्शल आणि जोएल गार्दर आणि कर्टली एम्ब्रोज या दिग्गज वेगवान गोलंदाजांपेक्षाही उजवी आहे. सरते वर्ष 2024ला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सिंधुदुर्गात पोहोचलेत. मालवण, देवगड तसेच वेंगुर्ल्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. तर स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे आणि मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक नेहमीच कोकणाला पसंती दर्शवतात. मालवणच्या दांडी बीचवरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी. पाहूयात. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज झालं आहे. कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक हे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दाखल झाले आहेत. आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो इथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत आणि मनसोक्त असा आनंद इथे लुटताना पर्यटक पाहायला मिळत आहेत. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी कोकणात मोठ्या संख्येने हे पर्यटक दाखल झाले आहेत. आपल्यासोबत काही पर्यटक देखील आहेत. आम्ही सातारावरून आले, सातारा कार्डवरून. मालवणला आम्ही दरवर्षी येत असतो. 31 डिसेंबर 1 जानेवारीला आम्ही कायमस्वरूपी इकडं असतो. इथल्या राईड्स वगैरे खूप छान आहेत.
इकडची लोक पण खूप छान आहेत. आम्ही दरवर्षी 31 डिसेंबर न्यू इयरला एक नाही मालवणला येतो. ते लोकांचं सहकार्य खूप चांगलं असतं. सर्व एक नाही फॅसिलिटी जी आहे पर्यटनासाठी अतिशय चांगली आहे. लोक संपूर्णपणे सहकार्य करतात. ते आम्ही दरवर्षी येतो. आमचं हे 5वं वर्ष आहे. आमचा एक साधारण 25 लोकांचा ग्रुप आहे. आम्ही कराडमधून आलो आहे. 25 जण आम्ही दरवर्षी येतो इथे. कोकण खूप भारी आहे. इथल्या ॲक्टिव्हिटी, इथले जेवण, निसर्ग खूप छान आहे. विनायक अंधारे, साम टीव्ही न्यूज, मालवण, सिंधुदुर्ग. तर नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात पर्यटकांची गर्दी होते हे आपण पाहिलेले. राज्यातल्या इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिलेला आहे. हिवाळ्यामध्ये भाजीपाल्यांचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मिळत नाहीये. त्यामुळे पाचोडमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून दिलाय. नाशिक जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादकांना फटका बसतोय. द्राक्ष बागांना वाचवण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेमध्ये शेकोट्या पेटवून त्याचा धूर देण्याचा प्रयत्न करतोय. धाराशिव जिल्ह्यामध्ये डिसेंबर अखेर रबीची पेरणी पूर्ण झाली आहे. 4 लाखांपेक्षा जास्त हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. दुसरीकडे ज्वारीवर लष्करी अळीचा तर हरभऱ्यावर कीड रोग प्रादुर्भावामुळे शेतकरी मात्र चिंताग्रस्त झालेत. अकोल्यामध्ये रबीतील हरभरा पीक फुलोरा अवस्थेत आणि घाटे धरण्याच्या स्थितीमध्ये आहे. त्यातच अवकाळी पाऊस कोसळल्याने हरभरा पीक संकटात सापडलंय. पाऊस तसंच ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. जळगावची भरीत वांग्याची आता आवक विविध बाजारामध्ये वाढतीये. बाजारामध्ये शेतकऱ्यांना प्रति किलो 15 ते 20 रुपये असा दर मिळतोय. यंदा भरीत वांगी पिकाला अनुकूल वातावरण असल्याने उत्पादनही वेळेत आणि जोमात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीपात मोठ्या प्रमाणामध्ये तूर उत्पादन घेतलं जातं. यावेळेस यावर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तुरीच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली. यंदा जवळपास 1 लाख हेक्टरवर तूर क्षेत्र पोहोचलं असून 99,017 हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये डिसेंबर अखेर रबीची पेरणी पूर्ण झाली आहे. 4 लाखांपेक्षा जास्त हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. दुसरीकडे ज्वारीवर लष्करी अळीचा तर हरभऱ्यावर कीडरोग प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे शेतकरी मात्र चिंताग्रस्त झालेत. सांगली, तासगाव आणि पंढरपूर या बाजारपेठांमध्ये बेदाण्यांच्या मागणीत वाढ झालेली आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा तेजी आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून बेदाण्याचे दर प्रति किलो 20 रुपयांनी वाढलेत. इंदापूर तालुक्यातील द्राक्षाची परदेशातील ग्राहकांना चांगलीच भुरळ पडली आहे. तालुक्यातून जम्बो द्राक्षांची निर्यात होत असून यंदा निर्यातदार शेतकऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. चीन, दुबई, मलेशिया, थायलंड यासारख्या देशांमध्ये येथील द्राक्षांची सर्वाधिक निर्यात होते. तुमसर तालुक्यामध्ये विषारी खाद्य खाल्ल्यानं 6 शेळ्यांचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती गावामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळेस शेळ्यांनी शिवारातील काहीतरी विषयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने मृत पावले असल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. मुंबईची हवा विषारीच ठरली आहे. बोरिवली, मालाड, नेव्हीनगर, माझगाव आणि देवनार या भागांमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे. शहरवासियांना श्वासाच्या त्रासासह दृष्टीआड होणाऱ्या दृश्यांचा सामना करावा लागतोय. मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक असेल. CSMT ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे.